नमस्कार मित्रांनो, आज पाहूया झणझणीत मटण रस्सा. कढईत पातेल्यात तेल टाकले, त्यात मी वाटण टाकते कांदा खोबऱ्याचं मस्तपैकी. आमच्याकडे थोडंसं घट्ट लागतो त्यामुळे गॅस कमी करते. आता मी ह्याच्यात टाकणार आहे कांदा लसूण कांद्याचं मसाला आहे. हा घाटी मसाला, धना-जिरा पावडर, हा तांबडा रस्साचं मसाला आहे आणि हा गरम मसाला आहे. आता मी सगळं ह्याच्यात टाकणार आहे. थोडंसं आमच्याकडे झणझणीत लागतं म्हणून हे केलं आहे मी. बघा मसाला किती छान परतला आहे मी आणि कलरही छान आला आहे त्याला. वासही छान येतोय, मस्त वास येतोय. आता आपण ह्याच्यात मी मटण शिजवून घेतलं. त्याच्यात मी ह्या मटणात कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण आणि थोडासा कढीपत्ता हे सगळं वाटून, 2 मिरच्या हे वाटून मी सगळं शिजवून घेतलेलं आहे. आणि मैत्रिणींनो, पुदिन्याने खूप सुंदर वास येतो आणि टेस्टही खूप लागते, खूप छान लागते. जर लहान मुलांना सूप देणार असाल तुम्ही तर फक्त मिरच्या टाकू नका त्याच्यात, नाहीतर खूप छान लागतं, टेस्ट पण खूप छान येते. आता वाटणाला छान तेल सुटले. आता आपण ह्याच्यात ओतून घेऊया. बघा पाणी टाकूया. थोडंसं मीठ घालूया. मी अगोदर शिजताना मीठ टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यात थोडा एव्हरेस्टचा मटण मसाला टाकूया. तरी खूप छान आली आहे, वास पण छान येतोय, मस्त वास येतोय. मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझ्या मटणाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही छान सपोर्ट करताय, असाच सपोर्ट ठेवा. थँक्यू. बघा आपल्याला किती छान रस्स्याला कलर पण छान आला आहे आणि तवंगाही छान आला आहे, एकदम कट छान आला आहे, मस्त एकदम. बघा किती सुंदर झालं, वासही छान येतोय मसाल्याचा. बघा माझ्या वाटणाची जी रेसिपी आहे ती मी चॅनलला अपलोड केलेली आहे. कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं, पुदिना सगळं वाटून घेतलं आहे आणि मी थोडंसं ओलं खोबरं आणि सुकं खोबरं असं मी वाटण करते. बघा किती छान रस्सा दिसतोय, खूप छान दिसतोय.
चला वरून जरा कोथिंबीर घालूया मस्तपैकी. किती छान झाले बघा. किती सुंदर आपल्या ह्याला कट पण छान आला आहे, दिसतेही छान, वासही छान येतो. बघा किती छान दिसते आपली